तुमचं धोरण आहे, महानगरपालिकेचं धोरण आहे, आपण 0.5 करावा आणि एक सर्वसाधारण मध्ये जी जागा अतिरिक्त आपण सोडत आहात ती न सोड प्रभाग क्रमांक 8 आणि हे निवडणूक आहे भाजपची रखेल आहे आणि रखेल प्रमाणात काम करायले आणि हे सर्व काही ठरवून चालू आहे. आम्ही निषेध करतो. आम्ही आमचा याचा निषेध करतो आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने याचा निषेध करतो. भारतीय जनता पार्टीचा दलाल झालेला आहे. आम्ही या प्रक्रियेचा जाहीर निषेध करतो. आमचं या आरक्षणावर संपूर्ण ऑब्जेक्शन आहे. हा आरक्षण महाराष्ट्र निवडणूक आयोगाने जे नियमावली केलेलं आहे त्या अनुषंगाने झालेलं नाही. महाराष्ट्र निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीचा दलाल झालेला आहे, रखेल झालेली आहे, मनमानी कारभार करत आहेत. त्यांनी परिपत्रक काढून ओबीसीचा 1% आरक्षण त्यांनी कमी केलेलं आहे. आम्ही त्याला आता आयुक्ताला आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की भारतीय घटनेने दिलेला अधिकार 27% ओबीसीला आरक्षण असताना 1% कमी करण्याचा अधिकार या महाराष्ट्र निवडणूक आयोगाला कोणी दिलेला आहे. हा आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सवाल आहे. आम्ही ऑब्जेक्शन घेतलेले आहे. आता जे सोडत झालेली आहे या सोडतीमध्ये अनेक त्रुटी आहेत आणि ती प्रभाग क्रमांक 4 मध्ये त्रुटी आहेत, प्रभाग क्रमांक 3 मध्ये त्रुटी आहेत आणि एकंदरीत या संपूर्ण आरक्षणावर आमचा आक्षेप आहे. आणि हा नांदेडचा महानगरपालिकेचा आयुक्त, महाराष्ट्र निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीचं रखेलचं काम करत आहे. आम्ही तीव्र निषेध करतो. आम्ही आता ऑब्जेक्शन घेणार आहोत आणि यानंतर हायकोर्टात दाद मागणार आहोत की ओबीसीवर कशा प्रकारे 1% कमी करून अन्याय केलेला आहे.